औरंग्याचे काही स्टेटस मोबाईलवर ठेवतायत, काही त्या टिपूची आताही चाटतायत. तर ह्या लोकांना जास्त अगर औरंग्या आणि टिपूचं अगर प्रेम उफळून येत असेल आणि जास्तच त्यांची आठवण येत असेल आणि ही अगर मस्ती आमच्या महाराष्ट्रामध्ये बंद केली नाही तर औरंग्याकडे पाठवण्याची सगळी सोय आमच्याकडे आहे. महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. इथे कुठल्याही पद्धतीची छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी चालणार नाही. ज्या औरंग्या विरोधात छत्रपती शिवरायांनी लढा दिला, हिंदवी स्वराज स्थापन केलं, त्या औरंग्याची आठवण अगर कोणाला जास्तच येत असेल तर त्याच्या फोटोच्या बाजूला फोटो लावून त्याच्यावर हार चढवण्याची सोय आमच्याकडे चांगल्या पद्धतीने आहे. पण मुद्दा असा आहे की कोल्हापूर असेल, संगमेर असेल, या पद्धतीचे प्रोत्साहन कोण देत आहे, का देत आहे? काल संगमेरमध्ये पण हिंदू जन आक्रोश मोर्चा अतिशय शांत पद्धतीने जात होता आणि मग त्यानंतर एका जमावाने, जिहादी विचाराच्या जमावाने येऊन त्यांच्यावर दगडफेक केली. कोल्हापूरमध्ये पण आज सकाळपासून हिंदुत्ववादी विचाराचे सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. मी त्यांचं समर्थन करतो. पण अशा पद्धतीचं अचानक या औरंग्यावरचं प्रेम हे काय अचानक आलेलं नाहीये. जसं सकाळी देवेंद्रजीने उल्लेख केला की काही दिवसा अगोदर काँग्रेसचा एक नेता दंगलीबद्दल बोलतो आणि लगेच काही दिवसानंतर औरंग्याचा फोटोचा स्टेटस दाखवला जातो, फोटो स्टेटसवर ठेवला जातो. काही महिन्यापासून संजय राजाराम राऊत महाराष्ट्रामध्ये दंगल होणार आहे असा किंचाळत बसतोय आणि तेव्हापासून या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आपल्याला आठवत असेल, महाविकास आघाडीचं सरकार असताना याकूब मेननच्या कबरीचं सुशोभीकरण कोणी करून घेतलेलं, कोणी तिथे दिवे बल्ब लावलेले? महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होता? महापालिकेवर महापौर संजय राजाराम राऊतच्याच मालकाचा होता. औरंग्याचं जे काही थडगं आहे त्याचं सुशोभीकरण कोणी केलेलं? संजय राजाराम राऊतच्या मालकाच्याच सरकारच्या वेळी झालेलं ना. तर मग औरंग्यावरचं प्रेम नेमकं कोणाचं आहे? म्हणून परत अगर अशा पद्धतीचं हिंदू समाजाला अगर डिवचण्याचं कोण काम करत असेल तर खपवून घेणार नाही. आमचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, हे छत्रपती शिवरायांचे दोघही मावळे आहेत. ज्या औरंग्याच्या विरुद्ध आमच्या शिवरायांनी संघर्ष केला त्या औरंग्याची एकही आठवण, कोणीही प्रेम त्या औरंग्याचा जास्त करत असेल तर त्याला काय ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही ठेवणार नाही. पोलिसांचं काम करेल आणि हिंदुत्ववादी संघटना
काय भूमिका घेतील, कशी तुमची मस्ती उतरवतील, ही योग्य वेळी तुम्हाला कळेल. संजय राजाराम राऊतला आज सकाळी RSSचे आमचे एक पदाधिकाऱ्यांची आठवण फार येते की त्यांची अशी पाकिस्तान संदर्भात चौकशी सुरू आहे. मग संजय राजाराम राऊतला पण मला एक आठवण करून द्यायचे की सन्मान्य आशिष शेलारजींनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुंबई महापालिकेने महाविकास आघाडीची सत्ता असताना, उद्धव ठाकरेचा महापौर असताना काही ई बसेसची खरेदी केलेली आणि ती ई बसेसची जे खरेदी करणारी जी कंपनी होती त्याचे 2 पार्टनर हे पाकिस्तानचे होते, पाकिस्तानशी निगडीत होते. तर मग आम्हाला मोर्चे काढण्यास सांगणारा संजय राजाराम राऊत, तुझ्या मालकाचा मुलगा ई बसेसची खरेदी पाकिस्तानच्या कंपनीतून अगर करत असेल, त्या पाकिस्तानचे पार्टनर असलेल्या कंपनीतून करत असेल, तर एक मोर्चा मग आम्हाला मातोश्रीवर पण काढायला लागेल. तुझ्या मालकाच्या मुलगा आणि तेव्हाचे सुभाष देसाई मंत्री आणि त्यांच्यावर अग्रीमेंट साईन केली आहे. पहिले तुझ्या मालकाच्या मुलाला सांग की भारताच्या विरुद्ध गद्दारी थांबव, पाकिस्तान बरोबर व्यवहार थांबव आणि मग आम्हाला मोठे मोठे ज्ञान दे. मोठा आज सामनामध्ये कुलगुरूच्या नियुक्तींबद्दल, महापौर नाहीये शहराला याच्याबद्दल मोठा अग्रलेख लिहून ठेवलेला आहे. मग संजय राजाराम राऊतला विचारतो की महापौर नाही याची तू बोंब मारतोयस. मग 2.5 वर्ष या महाराष्ट्राला मुख्यमंत्री होता का? एक घरकोंबडा म्हणून मुख्यमंत्री आम्हाला मिळालेला, जो मातोश्रीच्या बाहेरच कधी यायचा नाही आणि शाखेच्या पदांसाठी पैसे मागणारे तुझा मालक आणि तुझे मालकाची टोळी कुलगुरू पदांसाठी सरदेसाई आणि टोळी किती पैसे मागायचे ह्याचा हिशोब आम्ही द्यायचा का? ह्याची माहिती आम्ही थोडी द्यायची का बाहेर? तुझ्या महाविकास आघाडीची सत्ता असताना तुझ्या मालकाचा भाचा प्रत्येक कुलगुरूच्या नियुक्तीसाठी करोडो मागायचा. करोडो पैसे घेतल्याशिवाय नियुक्त व्हायचे नाही असे आम्ही ऐकायचो. साधा कम्प्युटर मेंटेनन्सचा कॉन्ट्रॅक्ट हा पण तुझ्या मालकाच्या भाच्यानी घेतलेला, तेव्हा तेही पैसे घेतल्याशिवाय ते टेंडर मॅनेज व्हायचं नाही. म्हणून कुलगुरूंच्या नियुक्तीबद्दल बोलण्यापेक्षा तुझ्या महाविकास आघाडीचा सत्ता असताना तुझ्या मालकाचा भाचा सरदेसाई आणि टोळी यांनी कुलगुरूंना किती त्रास दिला, तेव्हाच्या त्यांना किती हॅरेसमेंट केलं, किती टेंडर कसे लाटले, मग ह्याच्याबद्दल पण आम्हाला एक अग्रलेख किंवा माहिती जनतेला द्यायला पाहिजे. साध्या कुलगुरू नेमण्याचे अधिकार तेव्हा कुलपतीतून काढून घेतले, पुढून काढून घेतले. म्हणून दुसऱ्यांवर बोट टाकवण्यापेक्षा मुंबई महापालिकेच्या नावाने तुझ्या मालक आणि त्याचं कुटुंब आज त्याच पैशावर जे काय लंडनमध्ये फिरतंय त्याचा पण जरा हिशोब कधीतरी दिलात ना तर महाराष्ट्रालाही खरं चित्र बाहेर येईल. धन्यवाद. काय प्रश्न असेल तर सांग. तर हिंदुत्ववादी सरकार असताना सुद्धा हिंदू समाजाला मोर्चे काढावे लागतात, हिंदू समाजाला विश्वास घेतला जात नाही. एक लक्षात घ्या, जे मोर्चे निघत आहेत ते हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी निघत आहेत.
ते काय कोणाच्या सरकारच्या विरुद्ध की अन्याय होत असं नाही. लव जिहाद सारखे विषय आहेत, लँड जिहाद सारखे विषय आहेत ना. हिंदू समाजावर हे जे काही विविध जे अन्याय होत आहे त्याबद्दल हिंदू समाजाने जागृत व्हावं ह्यासाठी निघणारे जे मोर्चे आहेत. सरकारकडून काय अपेक्षा आहे असं काही निघत नाही आहे. म्हणून हिंदू समाज म्हणून अगर आवाज अगर उचलून अगर आपण एकत्र येण्याचा अगर संदेश कोण देत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे ना. सरकारच्या विरुद्ध कोण येतोय, अन्याय होतोय कोण सांगतोय, पण लव जिहाद सारखे प्रकरण ज्याच्यामुळे हिंदू समाजाच्या माता भगिनींना त्रास होतोय त्याविरुद्ध जागरूकता यावी, हिंदू समाज एकत्र यावं यासाठी हे सगळे हिंदू एकत्र येत आहेत. गेल्या 2-3 महिन्यामध्ये सातत्याने बॅक टू बॅक असे घटना घडत आहेत. कुठेतरी समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला वाटत नाही आणि काय असेल भूमिका सरकार? नाही, मी परत सांगतोय, दंगली कोणाला हवेत? 2004ला महाराष्ट्रामध्ये दंगल झाली पाहिजे हे कोणी सांगितलेलं? त्या उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा. मी परत मागणी करतोय, महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगलीच्या मागे उद्धव ठाकरे मास्टरमाइंड आहे का याबद्दल खरंच चौकशी झाली पाहिजे. औरंग्यावरचं प्रेम कोणावर होतं म्हणून तुम्हाला 2 घटना सांगितल्या की याकूब मेननच्या कबरीचं कोणी सुशोभीकरण केलेलं, औरंग्याच्या कबरीचं कोणी सुशोभीकरण केलं, ह्यांच्याच महाविकास आघाडीच्या सरकारच्या टायमाला झालेलं. म्हणून ह्यांना परत एकदा औरंग्याचं अगर मुघलाईचं राज्य आणण्याचा ह्यांना विचार असेल तर आम्ही स्वराज्यासाठी लढण्यासाठी तयार आहोत. आम्ही जसं सांगितलं की आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिवरायांचे मावळे बसलेले आहेत तिकडे. आमच्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने यांनी पाहिलं, आमच्या रयतेच्या राज्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर आम्ही यांना उद्ध्वस्त करून टाकू एवढा संदेश यांना देतोय. धार्मिक विद्याला सत्ताधारी प्रोत्साहन देतात, आणीबाणी आणि आताची परिस्थिती सारखी असं शरद पवार म्हणतात. आता पवार साहेबांवर बोलणार आहे एवढं मी मोठा नाही. त्यांच्या संदर्भात प्रश्न तुम्ही माझ्या वरिष्ठांना विचार. काल जो कार्यक्रम झाला सरकार आपल्याला यानंतर तुळाण मालवणचे आमदार वैभव नाईक आणि असं म्हटलं की पैशाची उधळपट्टी करोड रुपयांचे सरकार करते. ते डिपार्टमेंट निलेश राणेंचं आहे, विचार आता मला उत्तर देतो. बोलिए. पूरे महाराष्ट्र में जो कुछ हो रहा है इसके बाद फडणवीस ने कहा है कि हम ये नहीं होने देंगे, जो कुछ भी हो हम इसके खिलाफ कार्रवाई करेंगे. देखिए, जब से हमारी एकनाथ शिंदे साहब की और फडणवीस साहब के नेतृत्व के नीचे जो सरकार आई है तभी से महाविकास आघाड़ी के अलग अलग जो लोग हैं वो महाराष्ट्र में राइट्स होंगे, दंगल होंगे, इस तरीके की स्टेटमेंट दे रहे. और उनके स्टेटमेंट के कुछ हफ्तों के बाद ही इस तरीके के कोई तो औरंगजेब का स्टेटस रख रहा है, कोई टीपू सुल्तान को बड़ा कर रहा है. मतलब जो महाविकास आघाड़ी के लीडर लोग स्टेटमेंट दे रहे हैं, नेता जो स्टेटमेंट दे रहे हैं और उसके 2 हफ्तों के बाद ही अगर ऐसे दंगल और ये सारी चीजें होती रहेंगी तो इसमें लिंक ही दिख रहा है ना सीधा सीधा. तो इसका मतलब है कि महाराष्ट्र को अशांत रखना, महाराष्ट्र में इस तरीके की धार्मिक तेज निर्माण करना, ये महाविकास आघाड़ी के लोगों का इंटेंशन सीधा सीधा साफ दिख रहा है. तो इसलिए ये सारी चीजों की इंक्वायरी होनी चाहिए, जो हमारे डीसीएम साहब ने आज सुबह ही बोला है. तो मुझे विश्वास है कि उस इंक्वायरी के बाद महाराष्ट्र के असली विलन कौन, ये सारे चेहरे बाहर आ जाएंगे. कोल्हापुर में आज जो हिंदू संगठनों ने मोर्चा निकाला है, एज ए एमएलए, बीजेपी के एमएलए होने के आपने सपोर्ट दर्ज किया है, क्या कहना है? मैं एज ए एमएलए मैंने सपोर्ट दर्ज नहीं किया, एज ए हिंदू मैंने सपोर्ट दर्ज किया. हिंदू समाज के खिलाफ जिसने जो आवाज कर रहा है, जो हिंदू समाज के खिलाफ जो क्या बहुत बड़ा षड्यंत्र रचा जा रहा है, उसके लिए हम सारे हिंदू साथ में आ रहे. औरंगजेब कौन है? जिसने लाखों हिंदुओं के ऊपर अत्याचार किया, हिंदुओं मंदिर तोड़े, जिसके खिलाफ छत्रपति शिवाजी महाराज ने स्वराज्य खड़ा किया, जिसके खिलाफ उन्होंने संघर्ष किया, वो ही छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र में अगर आप औरंगजेब का फोटो का स्टेटस रख रहे हो, औरंगजेब को अगर बड़ा कर रहे हो, तो ये सारी चीजें महाराष्ट्र में हम लोग सहन करेंगे नहीं.
पुलिस का काम करेंगी, मगर अगर इन्होंने इनकी मस्ती बंद की नहीं तो इनको ठीक कैसा करना है उसकी सारी दवाई हमारे पास है। अगर इसको औरंगजेब कितनी याद आ रही है तो औरंगजेब के पास भेजने का की बुलेट ट्रेन हमारे पास तैयार है। जी, आप कह रहे हैं कि ये सब दंगे जो हो रहे हैं उसके पीछे महाविकास आघाड़ी के लोग होने की आशंका भी आप जता रहे हैं, तो आपकी सरकार है, हिंदुत्ववादी सरकार है, तो क्यों नहीं कड़े कदम उठाए जा रहे हैं? नहीं, ऐसा है कि जो इंक्वायरी ऑलरेडी हमारे डीसीएम साहब ने शुरू कर दी है, उन्होंने आज ही सुबह स्टेटमेंट दिए, उसके बारे में उनको कोई लिंक भी मिली है जिसके बारे में वो ऑफिशियल स्टेटमेंट देने वाले। क्योंकि मैंने जिस तरीके से आपको कुछ प्रूफ दिए कि जब भी महाविकास आघाड़ी की सरकार थी तभी याकूब मेनन के कब्र को उन्होंने ब्यूटिफिकेशन किया था, तभी ही औरंगजेब के कब्र का ब्यूटिफिकेशन हुआ था। कि मतलब इसका सीधा सीधा ऐसा मैसेज जाता है कि औरंगजेब को प्यार कौन करता है, औरंगजेब को बड़ा कौन करना चाहता है। तो महाविकास आघाड़ी के सरकार के वक्त ये सब चीजें हुई है। इसलिए हमारा सीधा सीधा कहना है, अभी कोल्हापुर में भी कुछ हफ्ते पहले ही राहुल गांधी के पार्टी के कांग्रेस के एक लीडर ने यहाँ कोल्हापुर में दंगे होने वाले हैं ऐसा कहा है, और 2 हफ्ते के बाद अगर वहाँ कोई तो औरंगजेब का अगर स्टेटस रखता है तो इसका लिंक नहीं हो सकता क्या? उसको कैसा मालूम पड़ा कि कोल्हापुर में दंगे होने वाले? वहाँ लंदन में बैठ के अपना राहुल गांधी मुस्लिम लीग की तारीफ करते हैं, राहुल गांधी हिंदू समाज की बदनामी करते हैं, अपमान करते हैं, और यहाँ उनके लीडर औरंगजेब के बारे में को सपोर्ट करते हैं। तो ये सीधा सीधा लिंक सीधी सारी उंगली ये महाविकास आघाड़ी के पास ही जाती है। तो इसलिए हमने कहा है कि ये बारे में जो मस्ती कर रहा है, जिसने जो भी हिंदू समाज के खिलाफ, महाराष्ट्र के खिलाफ द्रोह का काम कर रहा है, उसकी इंक्वायरी होनी चाहिए और उनकी नाम जल्द ही, मुझे विश्वास है, देवेंद्र जी बाहर लेके आएंगे। 3-4 महीने में जो कुछ महाराष्ट्र में चल रहा है इसके बारे में आपने बयानबाजी की है कि उद्धव ठाकरे की नार्को टेस्ट होनी चाहिए जरूर, क्योंकि 2004-13 अगस्त को जो मातोश्री के मीटिंग के बारे में मैं बार बार कह रहा हूँ, शायद इनको वो बात बहुत पुरानी लग रही है, मगर वो शख्स उद्धव ठाकरे तभी भी था और अभी भी है, और वही शख्स तभी अगर उनको दंगे चाहिए थे महाराष्ट्र में वापस सत्ते में आने के लिए, तो वही उद्धव ठाकरे आज भी महाराष्ट्र के सत्ते में आने के लिए वापस दंगे क्यों नहीं भड़काएंगे? इसलिए मैंने कहा है कि दूध का दूध पानी का पानी होने के लिए उद्धव ठाकरे का नार्को टेस्ट होना चाहिए। सर, आज कोल्हापूरमध्ये सगळे हिंदुत्ववादी संघटना एकत्र होत आहेत आणि आता काही वेळापूर्वी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला या संघटनांवरती, दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, आपण काय म्हणतो? एक लक्षात घ्या, पोलिसांना जे योग्य वाटतं पोलिसांनी तेव्हा केलं, शेवटी हिंदुत्ववादी संघटना कशासाठी एकत्र आलेले हे आपण विचार करायला पाहिजे। सातत्याने हिंदू समाजाच्या विरुद्ध जे काय हे षडयंत्र सुरू आहे, अहो ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्या औरंग्याला गाडलं, त्याच भूमीमध्ये तुम्ही औरंग्याचे स्टेटस ठेवण्याची हिंमत अगर करत असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती महिने, किती दिवस, किती तास जिवंत ठेवायचे याहीबद्दल थोडा विचार करायला पाहिजे। आम्ही शेवटी शिवरायांच्या नावाने वर्षानुवर्ष त्यांचा इतिहास सांगत आम्ही जगतोय, त्यांच्यामुळे आज हिंदू म्हणून आम्ही श्वास घेतोय, आणि त्याच शिवरायांचा अपमान करणारा त्या औरंगजेबनी, औरंगजेब कोण होता? ज्यांनी हिंदू मंदिर तोडले, हिंदुंवर अत्याचार केले, हिंदू महिलांवर अत्याचार केले, त्या औरंगजेबाचे स्टेटस तुम्ही महाराष्ट्रामध्ये ठेवत असाल आणि पोलिसांचं काम करतील, पण उरले सुरलं काम हे हिंदू संघटना करायला तयार आहे। म्हणून शेवटी ती भावना लक्षात घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली असेल। पण कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगेन की सरकार हे तुमच्या बाजूनी आहे, कुठल्याही केसेस असतील, कुठल्याही काय असतील, तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याचा काम आम्ही सगळेजण करू, एवढा विश्वास तुमच्या माध्यमातून मी प्रत्येक हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्याला देतो। 8-10 दिवसापूर्वी काँग्रेसचे कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी असं म्हटलं होतं महाराष्ट्रात दंगली घडू शकतात, कोल्हापूरमध्ये दंगली घडू शकतात, आणि तेच आज सुरुवात झालेली आहे। अरे तेच म्हणणं आहे ना, तुम्ही समजून घ्या, म्हणून मी महाविकास आघाडी या संदर्भात काही जी माहिती देतो तो त्याच्यामुळेच आहे
कारण का त्यांना अशी कशी माहिती पूर्वकल्पना कशी आली, कोणी दिली, औरंगजेबाचं स्टेटस असं विचारून ठेवलं होतं का? पण या संदर्भात पोलिसांनी सखोल चौकशी पोलीस करतायत. त्या पद्धतीचं स्टेटमेंट पण गृहमंत्री साहेबांनी सकाळी दिलेलं आहे. फक्त एवढंच सांगेन, हे आमच्या राज्यात सहन होणार नाही. महाराजांच्या अस्मितेसाठी आणि हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी आम्हाला उद्या तलवार पण हातात घ्यायला लागली तर घ्यायला आम्ही तयार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.